काल जिंदाल परिसरामध्ये वायू गळती झाली आणि शाळेतल्या नांदिवडेल्या शाळेतल्या मुलांना त्याचा त्रास होऊ लागला आणि त्याच्यानंतर ही वार्ता पसरत गेली आणि तिथले वातावरण पाहता ती वार्ता रत्नागिरी शहरात सुद्धा आली. अतिशय पालक घाबरलेले होते, मुलं तडफडत होती, मुलांना त्रास होत होता. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये जवळ 50 ते 60 मुलांना इथे आणावं लागलं. पण त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी वैद्यकीय मंडळींना मदतीला सोबत घेऊन त्यांच्या हातात हात घालून शिवसेनेची काही मंडळी सुद्धा त्या ठिकाणी तत्परतेने होती आणि त्यामुळे तिथल्या पालकांना पण दिलासा मिळाला. वैद्यकीय क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना थोडासा त्याचा हातभार लागला आणि त्या सगळ्यांच्या एकीतून इथे या मुलांना सुरक्षित आता जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या मार्फत आता ते सुरक्षित आहेत. आपण तेथील शिवसेनेची काही मंडळी त्या ठिकाणी काम करत होती, प्रत्यक्ष तिथं धडपडत होती, गाडीतून आलेल्या मुलांना बाहेर काढत होती, स्ट्रेचर आणून त्याच्यावर त्यांना घेऊन जात होती. हे सगळं परिस्थिती अतिशय त्यावेळेचं 2-2.5 तासाचं वातावरण फार अतिशय गंभीर होतं, तेवढं भीतीचं होतं. आपण त्यातल्याच काही मंडळीशी चर्चा करणार आहोत. निमेशजी, कालची परिस्थिती आपण हाताळलीत, पाहिलीत, नेमकी काय परिस्थिती होती, काय नेमकं वातावरण होतं आणि आपण कशा पद्धतीने त्यांना सगळ्या मुलांना सहकार्य केलं? काल दुपारच्या दरम्यान आम्हाला तालुकाध्यक्ष आमचे बाबू महाप यांचा फोन आला की असं असं जयगडमध्ये वायू गळती झालेली आहे आणि कमीत कमी 35 ते 40 मुलं यांना चक्कर आलेली आहे किंवा उलटी वगैरे होते आणि त्यांना सिव्हिलला शिफ्ट करण्यात येत आहे. त्या पद्धतीने आमचे युवा सेनेचे अभिजित दुडे त्याच्या असतील, त्याच्यानंतर अजिम चिकटे वगैरे आम्ही सर्वच शिवसेनेचे कार्यकर्ते इथे जमा झालेलो आणि एक 5-5 मिनिटांनी एक प्रायव्हेट गाड्या असतील किंवा ॲम्ब्युलन्स असतील, 2-2, 3-3 मुलं अशी पूर्ण रांगच लागली होती सिव्हिलमध्ये. आणि ते मुलांची परिस्थिती जर आपण बघितली तर काही मुलांनी उलट्या केलेल्या होत्या, काही मुलांना चक्कर आलेली होती, काही मुलं स्टेबल होती आणि पण ते काही मुलांना चालतासुद्धा येत नव्हतं. मग आम्ही स्ट्रेचरने वगैरे घेऊन पूर्ण सर्वांनी सहकार्य केलं. डॉक्टर्स होते, डॉक्टरची टीम होती, मग ते प्रशासनाचे सर्व पदाधिकारी होते, पोलीस होते, सर्वांनी चांगलं सहकार्य केलं आणि कारवाई पटापट सुरू झाली. जिंदाल कंपनीच्या वायू गळतीनंतर तिथल्या हॉस्पिटलचा प्रश्न ऐरणीवर आला आणि त्या हॉस्पिटलच्या एकंदरीत उपाययोजना असतील किंवा तिथली एकंदरीत परिस्थिती असेल या बाबतीत प्रत्येकजण नाराजी व्यक्त करतोय. आपल्यासोबत एक शिवसेनेचे एक माजी नगरसेवक, शहरातले एक सामाजिक कार्यात नेहमी हिरिरीने भाग घेणारे निमेशजी आहेत. निमेशजी काही त्या संदर्भात आपली मतं व्यक्त करत आहेत. आत्ता जर तुम्ही बघितलं तर स्वतः पालकमंत्री उदयजी सामंत साहेब स्वतः इथे मुलांना बघण्यासाठी येणार आहेत. आमची त्यांना एकच रिक्वेस्ट असणार आहे मंत्री महोदयांकडे की त्यांनी जिंदाल कंपनीमध्ये जे हॉस्पिटल्स आहेत तिथे ते त्यांना आदेश देऊन त्यांनी चांगल्या पद्धतीने तिथे हॉस्पिटल्सची सुविधा करावी. दुसरी गोष्ट की या अशी जर घटना पुन्हा जर तिथे झाली तर त्याच्यासाठी एवढा लांब प्रवास करून इथे सिव्हिलपर्यंत आणण्याची हाल झाले नाही पाहिजे मुलांचे किंवा कोणाचेच हाल झाले नाही पाहिजे. त्या पद्धतीने सामंत साहेबांना आम्ही रिक्वेस्ट करणार आहे की त्यांनी कंपनीला आदेश द्यावे की ह्यापुढे हॉस्पिटलची सुविधा कंपनीच्या जवळच झाली पाहिजे. कंपनीच्या जवळच हॉस्पिटल सुविधा झाली पाहिजे. लाखो रुपयाचं उत्पन्न कंपनी घेते, कंपनी कमवते, जागतिक स्तरावरती कंपनीचं नाव आहे, पण एका हॉस्पिटलच्या प्रश्नामुळे कंपनी पुन्हा एका वादात सापडलेली आहे. तिथलं रुग्णालय हे अत्यावश्यक असावं अशी मागणी आता सर्वच करत आहेत. अतिशय चांगल्या प्रकारची कारवाई झाली आणि ज्या परिसरामध्ये जिंदाल परिसरामध्ये किंवा जयगड परिसरामध्ये शिवसेनेचं नेतृत्व करणारी काही मंडळी त्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात नेहमीच असतात. त्यापैकी एक नाव आहे अजिम चिकटे. प्रत्यक्ष त्यांच्या परिसरातच हा प्रसंग घडला, त्यामुळे त्यांची जबाबदारी अधिक होती आणि त्या भावनेतनंच अजिम चिकटे काय नेमकी परिस्थिती काय. जेव्हा मला फोन आला आमच्या शाखा प्रमुखांचा, त्यानंतर मी डायरेक्ट आमच्या सामंत साहेबांना फोन केला. साहेब असं घडलं आहे. साहेब सांगितलं मला माहिती आहे, तू तिकडे पोच. मी डीन सरांना बाकी सरांना सांगितलं आहे. तर मी याच्या अगोदर सर्व बंदोबस्त झाला होता आणि एवढी एकदम गंभीर बाब हे होतं की एखादा पेशंट चक्कर येत होता, कुणाला दम लागला, अजूनपर्यंत लोकांना उलटी होत आहेत, पोटात मळमळते आणि कंपनी सांगते की आमच्यामुळे झालेलं नाही. झालं तर कोणाच्यामुळे झालं आहे हे त्यांनी जरा सांगा, कोणी केलं म्हणजे कशामुळे झालं आहे ते. कंपनी सांगते नेमकं काय झालं, काही झालेलं नाही, कशामुळे झालंय असा सवाल सुद्धा अजिम चिकटे यांनी केलाय. आपल्याकडे युवा सेनेचे अभिजित धुडे आहेत, हे नेहमीच्या सहकार्य असतात, नेहमीच्या कार्यरत असतात. अभिजित, नेमकं काय म्हणजे आम्हाला जसं अजिम चिकटे यांनी बोलले की साहेबांचा आदेश होता आणि साहेबांनी आम्हाला सांगितलेलं होतं की जाऊन तिथं सगळी पाहणी करा, काय चाललंय काय नाही ते. त्याप्रमाणे आम्ही लगेच तातडीने इथं आलेलो. तसंच बघितलं तर तेव्हा ऑलरेडी सगळं सहकार्य केलेलं होतं. सगळ्या नेताजी होते आमचे,
त्यांनी सगळे कॉट्स वगैरे सगळं अवेलेबल केलेले आणि आम्ही जेवढं काय आमच्याकडून सहकार्य होईल मुलांना नेण्याच्या बाबतीत, तिथं कॉटवर झोपण्याच्या बाबतीत तेवढं आम्ही सहकार्य केलेलं. सर्वांनी सहकार्य केले. त्याच्यामध्ये महिला आघाडी सुद्धा पुढे अग्रेसर होती, त्यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली होती. संध्याताई आपल्यासोबत आहेत. काय नेमकी कालची परिस्थिती आणि कशी शिवसेने वतीने ते हाताळण्यात आली? शाळेच्या जवळ 20 मीटरच्या अंतरावर त्या कंपनीचं स्टोरेज आहे. तिथे टँकर्स उतरवले जातात, टाक्या ठेवलेल्या आमच्याकडे फोटो आलेले आहेत. कंपनी जर स्वतःचं कर्तव्य नाकारत असेल तर कंपनीला हिसका दाखवावा लागणार आहे. असले लाड खपवून घेतले जाणार नाही आणि महिला वर्गाला मुलांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी जीवाची बाजी लावावी लागली तरी मागे येणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना त्रास झाला. एकाला त्रास झाला असेल तर कंपनी हात वर करू शकते की बाबा माहीत नाही. एवढे विद्यार्थी काय नाटक करतायत. जर कंपनी स्वतःचं जबाबदारी झटकत असेल तर तिला शिवसेनेच्या स्टाईलने दणका द्यावा लागेल. पण इथली परिस्थिती काल आपण सगळे होते, कशा पद्धतीने हाताळली? इथे आरोग्य विभागाचे सहकार्य चांगले मिळाले, पण तिथून जे विद्यार्थी येत होते त्यांना आणण्या नेण्यासाठीचे जे हाल झालेले आहेत आणि वाटेमध्ये अंतर जास्त असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांची परिस्थिती आणि घाबरून गेल्यामुळे पालकांची परिस्थिती अतिशय दयनीय ही होतीच. आणि इथे औषधं अवेलेबल होतील की नाही अशी भीती प्रत्येकाला वाटत होती. त्यामुळे पालकमंत्री महोदय स्वतः आता लक्ष घालतीलच आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करू. पालकमंत्री लक्ष घालतीलच. एका बाजूला चांगल्या प्रकारच्या आरोग्य यंत्रणेने मुलांवरती उपचार चांगले केले, दुसऱ्या बाजूला कंपनीने आपली भूमिका अजूनही काही मांडलेली दिसत नाहीये. त्यामुळे स्थानिक परिसरातले काम करणारी मंडळी असतील किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी असतील त्यांचा आजही रोष या कंपनीवर आहे. कंपनीने योग्य प्रकारे योग्य ठिकाणी खुलासा करणं आजही गरज आहे. टाइम डिजिटल करता किशोर मुळसह शुभम पवार, दीपक मोहिते, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.